सुकं खोबरं घ्यायचं आहे किसून, धने, मिरच्या नुसतं कलर येण्यासाठी टाकायचे, अद्रक, लसूण, कच्चे शेंगदाणे, कोथिंबीर, बारीक असं वाटण करून घ्यायचे, दोडके वरले साल काढून कट करून घ्यायचे, एक कांदा आणि टमाटा, तेल, जिरे, मोहरी चांगले तडतडले की कांदा टाकायचे, कढीपत्ता, टमाटा चांगलं हलवून घ्यायचे, वाटलेला मसाला टाकायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचे, हळद, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, थोडंसं पाणी टाकायचे मसाला करपणे म्हणून, चांगलं मस्त कलर आले, दुधावरले साय टाकायचे, साय टाकल्याने खूप छान स्वाद येते आणि हॉटेल स्टाईल फ्लेवर चव छान लागते भाजीची, वाटते का नाही बाहेर हॉटेलवरून आणले म्हणून भाजी. मस्त कलर आले, दोडकं कट केलेलं टाकायचे, मिक्स करून घ्यायचे, तुम्ही मुलांना डब्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये जात असाल तर त्या टायमाला काही गडबडीत ही भाजी पटकन होण्यासारखी आहे. 2 मिनटं वाफवून घ्यायचे, 2 ते 3 मिनिट. थोडीशी कच्ची वाटली मला थोडं पाणी टाकायचं आहे अजून, परत 2 मिनटं शिजवून घ्यायचे. मीठ, कोथिंबीर, काढून घ्यायचं एका बाउलमध्ये. मस्त आपली भाजी तयार आहे. खूपच मस्त झालते चवीला. नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.